काही कामांमध्ये मनुष्याला यश मिळतं आणि कधी कधी यश मिळत नाही. बरीचशी कामं मनुष्य ठरवतो की मी असं करील, मी तसं करील, आणि सुरुवात केली जाते. आणि सुरुवात केली गेल्याच्या नंतर त्यामध्ये काही व्यत्यय अडखळणं आले किंवा काही अडचणी आल्याच्या नंतर अनेक कामं, आपल्या जीवनातले अनेक स्वप्न जे आहेत ते अर्धवट राहू शकतात. जेव्हा मानवी बुद्धीमधून एखादी गोष्ट येते, मानवी विचारांमधून एखादी गोष्ट येते, त्यावेळेस ती गोष्ट पूर्ण होऊ शकते किंवा ती गोष्ट अर्धवटही राहू शकते, आणि याचा अनुभव आपल्या प्रत्येकाला असतोच. परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, जेव्हा एखादं काम परमेश्वर सुरू करतो ते काम पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. जेव्हा परमेश्वर एखादा दरवाजा उघडतो तो बंद करण्याची ताकद या जगात कोणामध्ये नाहीये. जेव्हा माझा देव एखादा दरवाजा बंद करतो त्यावेळेस तो दरवाजा उघडण्याची ताकद कोणत्या माणसामध्ये नाहीये. प्रियांनो, ज्यावेळेस परमेश्वर एखाद्या गोष्टीचा कर्ता आहे, जेव्हा एखादी गोष्ट परमेश्वरापासून सुरू होते, त्यावेळेस तुम्ही अपेक्षा करू शकता, चढ उतार आले तरी, अडचणी आल्या तरी, विरोध झाला तरी, ते काम परमेश्वर पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याचं अभिवचन आहे, माझा शब्द जातो आणि कार्यसिद्धी केल्याशिवाय विफल होऊन तो परत देवाकडे येत नाही. देवाचा शब्द सामर्थ्यवान आहे. जेव्हा काही नव्हतं त्यावेळेस तो म्हटला, आकाश हो, प्रकाश हो. तो बोलत गेला आणि प्रत्येक गोष्ट घडत गेली. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराचा शब्द व्यर्थ जात नाही. परमेश्वराने आपल्या हाती घेतलेला मनोरथ कधी व्यर्थ जात नाही. देवाचं काम कधीच फेल होणार नाही. प्रत्येक मनुष्य लबाड ठरो, पण माझा स्वर्गीचा देव, मी म्हटलं तो स्वर्गीचा देव खरा ठरो, इतका तो पवित्र आणि सामर्थ्यवान देव आहे. जी सुरुवात परमेश्वर करतो ती सुरुवात परमेश्वराने एकदा केली, याचा अर्थ त्याचा शेवट पण परमेश्वर करणार आहे. आम्ही सुरुवात करतो आणि मग म्हणतो की आता इथपर्यंत मी केलं, आता इथून पुढे मला नाही जमणार, तर त्या कामावरती दुसऱ्या कोणाला तरी पाठवलं जातं. बापाने जमीन घेतली, मुलगा म्हणतो बाबा मी घर बांधेल. मुलगा घर बांधण्याचा प्रयत्न करतो, मग तो म्हणतो नाही, माझा मुलगा उरलेलं काम पुढचं पूर्ण करेल. होऊ शकतं की जगामध्ये एखादी गोष्ट करण्यासाठी आम्ही कमजोर, कमकुवत ठरू शकतो, पण परमेश्वर कुठल्याच बाबतीमध्ये अयशस्वी होत नाही. त्याने सुरुवात केली म्हणजे त्याचा शेवट पण तोच करणार. जर त्याने नोहाच्या काळी पाऊस आणला आणि जर ते तारू त्याने पाण्यावरती तरंगत ठेवलं, तर त्या तारूला पार्किंगसाठी अरारत पर्वत पण देणारा तोच देव आहे. तो परमेश्वरच आहे की जो त्या परिस्थितीमध्ये नोहाला आणि त्याच्या परिवाराला वाचवणारा आणि सांभाळणारा देव आहे. हे दिवस असे आहेत की ज्या दिवसात तुम्ही आणि मी आहोत, प्रभू येशूचं येणं समीप आहे. प्रकटीकरणाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना माहीत आहे की या शेवटच्या काळामध्ये दोन ख्रिस्त येणार आहेत. दोन ख्रिस्त येणार आहेत. एक ख्रिस्त आहे की जो लोकांमधून येईल आणि त्याला खोटा ख्रिस्त म्हटलेला आहे. दुसरा ख्रिस्त आहे, तो खरा ख्रिस्त आहे आणि तो मेघावरती आरूढ होऊन येणार आहे. या जगातले लोक दोन भागामध्ये वाटले जातील. काही लोक खोट्या ख्रिस्ताच्या मागे लागतील आणि काही लोक आपल्या माना उंच करून आपल्या मुक्तीची वाट पाहतील आणि ते विश्वासाने म्हणतील की माझा प्रभू येशू लवकर येत आहे. माझा येशू मला आणि मंडळीला घेण्यासाठी येणार आहे. जे विश्वासात टिकून राहतील ते धन्य, आणि परमेश्वर नक्कीच त्यांच्यासाठी अद्भुत काम करणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही अशा दिवसांमध्ये जगत आहोत की या दिवसांमध्ये सुवार्ता प्रसार कठीण करण्यात आलेला आहे. या अशाच दिवसांमध्ये तुम्ही आणि मी जगत आहोत की अनेक ठिकाणांमध्ये देवाच्या कार्याला अडखळण आणलं जात आहे. अनेक ठिकाणांमध्ये देवाच्या
कार्यामध्ये संकट उभी करण्याचा आणि देवाच्या लोकांना भीती दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील दिवसात काही अडचणींना महाराष्ट्र सामोरे गेला आणि त्या अडचणीच्या दिवसात आमचे ख्रिस्ती लोकांचे पुढारी फार धैर्याने म्हणत होते, ख्रिस्ती समाज घाबरलेला आहे. अरे माठ्या, हा घाबरणारा नाही, हा अभिषेकात उभा राहणारा समाज आहे. या समाजाला प्रभूने उभं केलेलं आहे. या लोकांना देवाच्या अग्नीने भरलेला आहे. या समाजाचा उद्धार करता त्यांचा परमेश्वर आहे. हम डरने वालों में से नहीं है. म्हणा, मी घाबरणार नाही. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूने तुम्हाला मोर्चे काढण्यासाठी नाही बोलवलंय. आय एम सॉरी टू से, देवाने तुम्हाला आंदोलनासाठी नाही बोलवलंय. देवाने तुम्हाला कोणाच्या विरुद्ध कटकारस्थान करण्यासाठी नाही बोलवलंय. तुम्ही इथं गुडघे टेका, तिथून तुमचं उत्तर येणं सुरुवात होईल. प्रभूचं काम प्रभू पूर्ण करणार आहे. मत्तयाचं पुस्तक 28 अध्याय 19 आणि 20 वचन. येशूची अखेरची आज्ञा सुरुवातीला वाचतो, ऐका. मत्तय 28, 19, 20. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी, किती दिवस आहे ते? अच्छा, रविवारी नाही, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हे जे वचन आहे ना, खूप विश्वसनीय आणि सामर्थ्यवान वचन आहे. तो दिनी प्रतिदिनी तुमच्या बरोबर आहे. जर त्याने सांगितलंय की तुम्ही सुवार्ता प्रसार करा, लोकांना शिष्य बनवा, त्यांना देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, आणि त्याने अभिवचन दिले की युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर असणार आहे. मार्क 16 अध्याय आणि 15 वचन. मार्क 16 आणि 15. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. कोणी आज्ञा केली? सुवार्ता सांगण्याचं काम कोणी सांगितलं करायला? येशूने सांगितलं. वाव. देवाच्या प्रिय लोकांनो, सुवार्ता ही एक आग आहे. आग. सुवार्ता काय आहे? आग आहे. आणि ही आग न थांबणारी आग आहे. आणि ही आग कोणी पेटवली आहे माहिती आहे? ही साक्षात प्रभू येशू ख्रिस्ताने पेटवलेली आहे. बायबलचं वचन आम्हाला स्पष्ट रीतीने सांगत आहे, सुवार्ता ही कोणत्या सेवकाबद्दल नाहीये. सुवार्ता हे एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल नाहीये, या जगातील कोणाबद्दल नाहीये. ही सुवार्ता प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची आहे. येशू कसा मारला गेला, तो कसा गाडला गेला, कसा मरणातून विजयी झाला, आणि तोच येशू ख्रिस्त स्वर्गाला कसा गेला आणि परत आम्हाला घेण्यासाठी कसा येणार आहे, ही सुवार्ता आहे. आणि ही सुवार्तेची आग स्वतः येशू ख्रिस्ताने लावलेली आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं की जे काम परमेश्वर सुरू करतो ते काम कोणी बंद करू शकत नाही. हालेलुया. ही सुवार्ता, हे सुवार्तेचं कार्य, याची सुरुवात साक्षात प्रभू येशू ख्रिस्तापासून झालेली आहे. म्हणजे काम येशूने सुरू केलंय, ती सुवार्ता कोणीच थांबवू शकत नाही प्रियांनो. हालेलुया. ती सुवार्ता कोणी थांबवू शकत नाही. आणि जसं आपण बघतो, पेंटिकॉस्टच्या दिवशी शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला. माडीवरच्या खोलीत 120 लोकांना देवाची अग्नी मिळाली. आणि मग पुढं एक वचन सुंदर सांगतं, प्रेषित 8 अध्याय आणि 4 वचन. काय घडलं ज्यावेळेस आत्मा मिळतो? ती सेवा तुमच्या एकट्यापुरती मर्यादित नाही राहत प्रियांनो. ज्यावेळेस तुम्हाला देवाचं सामर्थ्य प्राप्त होतं, तुम्ही फक्त संकुचित रीतीनं स्वतःसाठी किंवा परिवारापुरतीच तुम्ही प्रार्थना करत नाही. आत्मा एकदा मिळाला की ते काम कसं वाढतं पहा. प्रेषित 8 आणि 4. तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले. आमेन. हे देवाच्या सामर्थ्याचं काम आहे आणि ते वाढत वाढत गेलं.
इसवी सन 1778 वॉल्टेअर नावाचा एक फार मोठा तत्वज्ञानी, एक फिलॉसॉफर जन्माला आला होता. इतका ज्ञानी होता, इतकी पुस्तकं वगैरे बरंच त्याने खूप गोष्टी त्याने केल्या. आणि त्या सगळ्या गोष्टी करत असताना वॉल्टेअरचं नाव, त्या तत्वज्ञानी व्यक्तीचं नाव जगामध्ये एवढं फेमस झालं. फ्रेंच तो असा एक तत्वज्ञानी फिलॉसॉफर होता. जगात नाव खूप गाजलं वॉल्टेअरचं आणि लोक त्याचा रिस्पेक्ट करायचे, कारण ज्ञानच एवढं अफाट होतं. आणि कधी कधी काय होतं ना, की लोकांना चांगलं म्हणता मध्ये त्यांची गाडी पटरीवरून सरकते, मध्ये डोकं सटकल्यासारखं काहीतरी बोलून जातात. वॉल्टेअरने तेच केलं. येत्या 100 वर्षामध्ये त्याने तेव्हा प्रॉफेसी केली, येत्या 100 वर्षामध्ये बायबल नावाचा ग्रंथ जगातून नाहीसा होऊन जाईल. 100 वर्षाच्या आत ख्रिश्चॅनिटी संपेल आणि पुढच्या 100 वर्षामध्ये बायबल हा ग्रंथ जगात राहणारच नाही. हा वॉल्टेअर नावाचा व्यक्ती इतका तत्वज्ञानी, इतका हुशार, इतकं ज्ञान, पण वेड्यासारखं एक वाक्य बोलून गेला की 100 वर्षात ख्रिश्चॅनिटी संपेल आणि बायबल एक इतिहास जमा झालेलं पुस्तक असेल. ते बायबल तुम्हाला जगात कुठंच दिसणार नाही. कालांतराने वॉल्टेअर मरण पावला. आता वॉल्टेअर जगात नाही, पण बायबल जगात आहे. हालेलुया. तुम्ही ऐकताय मी काय बोलतो? बरं, ज्यावेळेस हा वॉल्टेअर मरण पावला, त्याच्या मरणानंतरच लगेच प्रॉपर्टीसाठी थोडे भांडणं झाले. आपल्याला वाटतं आपल्याकडेच होतात, तिकडे पण होतात प्रियांनो. आणि प्रॉपर्टीवरून असं काही झालं की ती प्रॉपर्टी विकावी लागली त्या घरच्या बाकीच्या लोकांना. तुम्हाला ऐकून आनंद वाटेल की वॉल्टेअरचा जो बंगला होता, पॅलेस होता खूप मोठा, तो जिनेवा बायबल सोसायटीने घेतला. आणि बायबल सोसायटीने घेऊन त्याच ठिकाणामध्ये जिथं वॉल्टेअरने बसून बोलला होता की बायबल राहणार नाही, त्याच घरात लाखो आणि करोडो बायबल प्रिंट झाले. आजपर्यंत खूप लोकांनी बायबल जाळलेत. आजपर्यंत खूप ठिकाणांमध्ये सेवेला अटकाव करण्यात आलेला आहे. आजपर्यंत कितीतरी लोक येशूसाठी रक्त साक्षी झालेले आहेत. कितीतरी लोकांनी आजपर्यंत येशूचं नाव घेतलं जाऊ नये एखाद्या ठिकाणामध्ये म्हणून त्यांनी विरोध केलेला आहे. पण देवाला धन्यवाद द्या, आग विकास कांबळेने लावलेली नाहीये, आग माझ्या येशूने लावलेली आहे. ही आग थांबवण्याचं काम जग करेल, पण ते त्याच्यामध्ये अपयशी ठरतील. हालेलुया. सुवार्ता ही येशूने लावलेली आग आहे प्रियांनो. आणि हे थांबवणं, हे काम थांबवणं जगात कोणालाही शक्य नाही, कारण या कामाची सुरुवात येशूपासून आहे. आमच्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. 5 पदरी सेवा आहे. सगळ्यात पहिली सेवा अपॉस्टोलिक मिनिस्ट्री, प्रेषितीय सेवा. सगळ्यांनी म्हणा प्रेषित. हात आहे सगळ्यांना? अंगठा जो आहे हा एक असं बोट आहे की जे प्रत्येक बोटाला टच करतं. अपॉस्टल जे असतील, प्रेषित, ते सगळ्या प्रकारची मिनिस्ट्री करतात. अपॉस्टल जे आहेत त्यांची सेवा अशी असते, ते प्रत्येक मिनिस्ट्रीला टच करू शकतात. बाकीचे मिनिस्ट्री नाही करू शकत. ते भविष्यवाणी करतील, ते चर्च पण चालवतील, ते सुवार्ता पण सांगतील, ते शिक्षण पण देतील आणि ते देवाचा गौरव करत राहतील. हा एक त्यांच्यासाठी सेवेचा एक भाग आहे. पहिली सेवा अपॉस्टोलिक मिनिस्ट्री. अंगठा प्रत्येक महत्वाचा आहे. अंगठा नसेल तर माणसाला घास पण घेता येणार नाही जेवताना. महत्वाची एक सेवा. त्याच्यानंतर ही झाली प्रेषितीय सेवा. दुसरी जी आहे ही सेवा संदेष्टाची सेवा आहे. प्रॉफिट, संदेश. संदेष्टा काय बोलतो? तुझ्या जीवनात असं घडणार आहे, तुझ्या जीवनात तसं घडणार आहे. हे बोट करून बोलतो असं. काही लोकांच्या बोटात अंगठी असते, ते बोलतात ते वेगळं असतं की माझ्याकडे बघा माझ्या बोटात काय. ते तो विषय नाहीये इथं. प्रॉफिट कसा बोलतो हा विषय. तो बोट करून बोलतो, हेच असं आहे. दुसरी सेवा संदेष्टाची. तिसरी सेवा सगळ्यात उंच बोट कोणतं आहे? मधलं बोट. आणि म्हणून सुवार्तेची सेवा सगळ्यात उंच आहे. तुम्ही म्हणाल काय तुम्ही सेवा कमी जास्त दाखवताय, हे लहान हे मोठे नाही. तुम्ही गायक जरी असले, आराधक, तरी तुम्ही सुवार्तिक आहेत. तुम्ही चर्च विश्वासणार आहेत, तरी पण तुम्ही इव्हँजलिस्ट आहे. प्रत्येक व्यक्तीला ज्याला वाटतं पास्टर माझं कॉलिंग मला कळत नाही, तुझं कॉलिंग सुवार्तिक आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्यांचं कॉलिंग सुवार्तिक आहे.
तुम्ही कुणीही असा, तुमच्या नावापुढे तुम्ही इव्हँजेलिस्ट लावू शकता. किती लोक आमेन म्हणतील? तुम्हाला कळते मी काय बोलतोय? प्रत्येकाला कॉलिंग आहे. येशू ख्रिस्ताने इथं सगळ्यांना सांगितलं, जा आणि सुवार्ता सांगा. सुवार्ता कोणीही सांगू शकतं. ज्यांना वाटतंय मला सुवार्ता सांगायची, तुम्ही कुणीही असा, कुठल्याही कॉलिंगमध्ये असा, तुम्ही सुवार्ता सांगणं तुमचं काम आहे. सगळ्यात उंच बोट सुवार्तिकाचं. चौथं ते बोट आहे ती पाळकीय सेवा आहे. पाळक लग्न लावतो, त्याच बोटात आपण अंगठी घालतो लग्नाची, आणि म्हणून पाळकीय सेवा आहे. त्याचबरोबर शेवटचं जे लहान सगळ्यात बोट आहे, काही लोक बायबल स्टडी फक्त कानाची खात जिरण्यासाठी. लक्षात ठेवायचं, करंगळीचं बोट म्हणजे शिक्षक, बायबलचे शिक्षक. आमेन. कोणती पाचपदरी सेवा? शिक्षक. विसरणार तुम्ही? नक्की. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या सेवा परमेश्वराने त्याच्या मंडळीमध्ये दिलेल्या आहेत. आपल्या मंडळीमध्येच ह्या प्रकारातले सेवक सेवा करत असतात, आणि ते देवाचं राज्य या सेवकांच्या द्वारे वाढत असतं. आणि त्या सर्व सेवा करत असताना प्रत्येकाला एक सेवा महत्वाची दिली, आणि ती म्हणजे सुवार्तेची. बाकीच्या तुम्हाला जबाबदाऱ्या करायच्यात, पण प्रत्येक व्यक्ती जो आहे तो सुवार्तिक असला पाहिजे. आमीन. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी बायबल सांगतं की जसं प्रभूने अखेरची आज्ञा दिली, सुवार्ता प्रसार करा, आणि पुढे जाऊन ह्या सर्व शिष्यांची जशी पांगापांग झाली, आणि त्यांनी जिथं जातील तिथं त्यांनी सुवार्तेचं काम त्यांनी सुरू केलं. आज मंडळीमध्ये ह्या कार्याची नितांत गरज आहे, कारण आग माणसाने नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने लावलेली आहे. हालेलुया. जिथं जाल तिथं सुवार्ता सांगितली पाहिजे. जिथं संधी मिळेल तिथं सुवार्ता सांगितली पाहिजे. कधी आपल्याला लोक प्रॉब्लेम घेऊन भेटतात, आम्ही त्यांच्याशी काय बोलतो हे फार महत्त्वाचं आहे. एखाद्याला सांगितलं, एखादा म्हटला चर्चमध्ये कोणाला मला किडनी स्टोन झालाय, त्याला इतके डॉक्टर भेटतील चर्चमध्ये बिना डिग्रीवाले. तुम्ही असं का नाही करत? तुम्ही तसं काय नाही करत? पण कुणी म्हणायला तयार नाही की मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. ज्या प्रभूने सांगितलंय, एक मोठा डोंगर जरी असला, तू प्रार्थनेने विश्वासाने त्याला उपटून समुद्रात टाकू शकतोस. तुझी प्रार्थना देव ऐकतो. मी डोंगराला नाही, लहानशा स्टोनला आज्ञा करतो, मी ब्रदर सिस्टर मी आता प्रार्थना करतो, प्रभू तुम्हाला आरोग्य देईल. ते काम मंडळीत पाहिजे प्रियांनो. हालेलुया. प्रत्येक गोष्टीला आत्मिक दर्जावर आम्ही घेऊन जाणारे लोक बनायचे. प्रत्येक गोष्टीला आध्यात्मिक दृष्टिकोनातून आम्हाला पाहायचंय. प्रत्येक गोष्टीकडे पाहताना देवाच्या गौरवार्थ आम्ही काय करू शकतो, कशी सुवार्ता आम्ही घेऊन जाऊ शकतो, आणि लोकांना विश्वासात कसं प्रबळ करू शकतो, याकडे आम्हाला अधिकाधिक लक्ष देणं गरजेचं आहे. हे आग माणसांनी नाही लावली, येशूने लावलेली आहे. अग्नीचे काही गुण आहेत प्रियांनो. सगळ्यात पहिली गोष्ट, अग्नी उष्णता देणारी आहे. जिथं थंडी असेल तिथं ऊब देणारी जी असते ती अग्नी, तिचा असा उपयोग आहे प्रियांनो. ऊब देणारी अग्नी, उष्णता देणारी आहे. आमेन. काही लोक खूप गारठलेले असतात. आपले चर्चचे लोक चांगले आहेत, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. फरक नाही पडत. इकडं वक्ता ओरडून सांगतोय, मोशेच्या द्वारे देवाने तांबडा समुद्र दुभागला. त्याच्या नाकावरची माशी हालत नाही. दुभागला तर दुभागला, माझ्या काय बापाचं जातंय, दुभागू दे त्याला तिकडं. फरक नाही पडत काही लोकांना. जसं ह्यांचं रोजचा प्रोग्राम आहे, मुंबईला जातो, बँड्राला, जुहू चौपाटीला. मी स्वतः दुभागलाय कितीतरी वेळा. मोशेचं काय? ह्या अद्वितीय वचनांनी ज्यांच्या अंतकरणात उकळ्या फुटतात ते लोक धन्य आहेत, कारण त्यांनी प्रभूच्या वचनावरती विश्वास ठेवलेला आहे. हालेलुया. वचन वाचता वाचता होतं तुम्हाला असं कधी? वचन ऐकताना अंतकरणात उकळ्या फुटतात. एखादं गीत असतं, अचानक अश्रू येतात. होतात तुम्हाला का मला एकट्यालाच होतं? होतं तुम्हाला? खूप लोक असं करतात, लगेच मग ते गाणं बदलतात पुढचं. तसं नाही करायचं. ज्या गाण्याने तुम्हाला स्पर्श केलं तेच 1000 वेळा ऐकत बसा.
प्रेज लॉर्ड, हालेलुया. नाही माझा तो वर्शिप लीडर फेवरेट आहे, माझा हा वर्शिप लीडर नाही. ज्या गाण्याने तुमच्या अंतकरणाची पकड घेतली, लोक म्हणतील तुला काय वेळ लागले का तेच ऐकतोस, हो मी तेच ऐकणार आहे. हालेलुया. तुमच्या स्पिरिटमध्ये तुम्ही काय घेताय ते खूप महत्वाचं आहे. ज्या वेळेस देवाच्या प्रिय लोकांना अग्नीचा गुणधर्म आपण पाहतो, अग्नी आल्यानंतर जे थंड आहेत ते पण उष्ण होतात. आमेन, हालेलुया. बोलो यीशु मसीह की. जे थंड आहेत, पवित्र आत्मा मिळाल्यानंतर त्यांना ती ऊब, ते सामर्थ्य त्यांच्या जीवनात उतरून येतं. दुसरी गोष्ट, अग्नी प्रकाश देणारी आहे. उजेड, प्रकाश देणारी आहे. जिथं अंधकार असेल तिथं पवित्र आत्म्याचा अग्नी आला की तिथं प्रकाश येतो प्रियांनो. आणि ज्यांना पवित्र आत्मा आहे त्या लोकांना कोणी फसवू शकत नाही. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला. देवाच्या प्रिय लोकांनो, जेव्हा पवित्र आत्मा तुमच्या ठाई आहे, कोणीच तुमची फसगत करू शकत नाही. त्यांच्या पहिल्या हॅलोला ते बोलतील ना, हॅलो पुढचं बोलायचंय, त्या हॅलोच्या आवाजात देवाचा आत्मा तुम्हाला प्रकट करेल, हा फ्रॉड आहे, तुला लुटण्यासाठी आलाय, तुझे पैसे काढण्यासाठी आलाय. पहिल्याच वाक्यात तू फोन ठेव रे, चल निकल. किती लोक आमेन म्हणणार आहे. ज्याला होली स्पिरिट आहे, ज्याला पवित्र आत्मा आहे, ज्याच्यामध्ये देवाची अग्नी आहे, त्याला अंधकार ग्रासू नाही शकत प्रियांनो. त्याला कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला परमेश्वर फसू देत नाही. तो तुमचा सांभाळ करतो. आमेन, हालेलुया. तो देवाचा अग्नी आमच्यामध्ये आहे, ऊब देणारा. एक तर पहिली गोष्ट उष्णता, ऊब देणार आहे. दुसरी गोष्ट प्रकाश देणार आहे. अग्नी प्रकाशमय करणारी आहे. तुम्हाला कोणी फसवू शकत नाही. काही झाकलेल्या गोष्टी होली स्पिरिट तुम्हाला साठ रिव्हील करणार. तुमच्यासाठी अकस्मात संकट येऊच शकत नाही. माझं चॅलेंज आहे. योबाची झाली तशी परीक्षा तुमची होऊच शकत नाही. चॅलेंज आहे माझं. आता तुम्ही मला विचारा, का पास्टर? विचारा. ऐका मी सांगतो तुम्हाला. ते शबाई लोक आले. सगळ्यात पहिला हल्ला शबाई लोकांनी केला. त्यांनी काय केलं, 500 बैलजोड्या आणि 500 गाढवी घेऊन गेले. सगळे ते नोकर चाकर होते, त्यांना सगळ्यांना मारलं. एकच वाचलं, तो निरोप घेऊन आला. आज जर योब असेल आणि पहिला निरोप घेऊन येणारा, योब बसलेला आहे मस्त रिलॅक्स, सगळं छान चाललंय. एक जण आला, योबा तुझ्यासाठी बॅड न्यूज घेऊन आलंय. बोल, काय झालं? शबाई लोक आले होते, सगळे तुझे गाढवं सगळे बैल गेले. अच्छा ओके, थांब तिथंच उभा राहा 2 मिनिटं. ओ हालेलुया, ओ शाखारी बाना मामा, ओ शबाई लोकांनो, तुम्हाला येशूच्या नावात मी आज्ञा करतो, जे तुम्ही माझं घेऊन गेलेले आहात ते आत्ताच्या आत्ता घेऊन या येशूच्या नावामध्ये. ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शबाई लोक कळप घेऊन चाललेत. ते म्हणतील मला काहीतरी व्हायला लागलंय, मला माहित नाही मला काय व्हायला. युटर्न घ्या, सगळे रिटर्न चला. त्याचं नाही घेऊ शकत. येशूच्या नावाची ताकद आम्हाला मिळालेली आहे. आमचा नाश होणार नाही, आमची बरकत होत जाईल. आमची ती परीक्षा होणार नाही, कारण आम्हाला येशूचं नाव मिळालेलं आहे. हालेलुया. तो प्रकाश आमच्याकडे. पुढची महत्वाची गोष्ट की ही जी अग्नी आहे ती भस्म करणारी अग्नी आहे, शुद्ध करणारी अग्नी. आमेन, हालेलुया. येशूचा अग्नी कसा आहे? तो पवित्र आत्म्याचा अग्नी, भस्म करणारा अग्नी, शुद्ध करणारा अग्नी. आमेन. गैरसमज भस्म होतील, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी भस्म होतील. शुद्ध करणारा देव आहे. हालेलुया. पवित्र आत्मा परिवारात पाहिजे. पवित्र आत्मा आला ना की सगळे गैरसमज निघून जातात. परिवारात ऐक्य तयार होतं. प्रीतीने सगळे वागायला लागतात. मंडळीत ऐक्य राहतं. जी गोष्ट नको आहे त्या सगळ्या गोष्टी त्या अग्नीच्या द्वारे भस्म होतात. प्रियांनो, अग्नी ऊब देणारी आहे, प्रकाश देणारी आहे,
भस्म करणारी आहे. अग्नी वेगवान आहे प्रियांनो, वेगवान म्हणजे एकदा पेटली वाढतच जाते, कंट्रोल नाही होत. ऑस्ट्रेलियामध्ये जंगलाला आग लागली होती, फेल झाली सगळी सिस्टीम ऑस्ट्रेलियाची. जंगलाला आग लागली, लोकांनी प्रार्थना केली, देवाने काय केलं, पाऊस पाठवला. ऋतू नव्हता पावसाचा. समजून घ्या, जे तुमच्याकडून नाही होणार ते काम परमेश्वरच करू शकतो. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेने अग्नी आहे ना, तिला वश करणं, कंट्रोल करणं कठीण आहे प्रियांनो. जगातली अग्नी तरी तुम्ही कंट्रोल करू शकता, पण देवाची अग्नी कंट्रोल नाही करू शकत. एकदा ती अग्नी पेटली, ती वाढतच जाणार, तिचा वणवाच होणार आणि ती पेटत आणि पेटत जाणार प्रियांनो. हालेलुया. ही पवित्र आत्म्याची आग आहे प्रियांनो, हिला थांबवणं अशक्य आहे. ही अग्नी देवाची अग्नी. पाचवी महत्वाची गोष्ट अग्नीबद्दल, की ज्यावेळेस तुम्ही एखादी माचीची काडी जरी पेटवता, तुम्ही बघता त्याची जी फ्लेम आहे ती वरच्या दिशेला असते. लक्ष दिलं असेल, लाकूड जरी पेटवलं, आग वरच्या दिशेला असते, खाली नसते, वरच्या दिशेला. अग्नीचा गुणधर्म आहे. जेव्हा तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याची अग्नी पेटते, तुमचा सगळा फोकस वरतीच असतो, जगाचा फोकस निघून जातो. आमेन. जगाकडे तुमचं एवढं लक्ष नसतं. तुम्हाला आध्यात्मिक गोष्टींची जास्त रुची वाटते जेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळतो प्रियांनो. ही देवाची अग्नी देवाच्या उपस्थितीला दर्शवणारी आहे. ही देवाची अग्नी न्यायाचं प्रतीक आहे. ही देवाची अग्नी शुद्धीकरणाचं प्रतीक आहे. आणि म्हणून जुन्या करारामध्ये पण वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे की वेदीवरचा अग्नी विझू देऊ नका. पहिले थेसलनी 5वा अध्याय 19वा वचन, पहिले थेसलनी 5 आणि 19. आत्म्याला विझवू नका. कोणाला विझवू नका? आत्म्याला विझवू नका. वारा येईल, विझवण्याचा प्रयत्न करील, वादळं येतील जीवनामध्ये. कधी कधी असं होतं की तुम्ही आत्म्याने भरले जाता आणि काही लोक फायर ब्रिगेडची गाडीच घेऊन उभे असतात तुमच्यासाठी. एखादा आत्म्यात पेटलेला दिसला, त्याला कसं विझवावं ह्याच्याकडं काही लोकांचं लक्ष असतं. जे प्रार्थना करणार आहेत त्यांना कसं अडवावं, कसं त्यांना देवापासून दूर न्यावं, आत्म्यात जे पेटलेले आहेत त्यांना कसं थांबवावं, ह्याकडं काही लोकांचं लक्ष असतं. आणि जे नवीन आहेत, की ज्यांना असं वाटतं की लोकांनी विझवलं, लोकांनी मला देवापासून दूर न्यायचा प्रयत्न केला आणि मी गेलो. होऊ शकत नाही प्रियांनो. प्रभूचं प्रेम एवढं सामर्थ्यवान आहे की जगाच्या द्वेषाची त्याच्या पुढं काहीच किंमत नाहीये प्रियांनो. लोक तिरस्कार करतील, द्वेष करतील, पण देवाच्या पवित्र आत्म्याची अग्नी एवढी सामर्थ्यवान आहे की ती वाढत वाढत आणि वाढत जाणार. हालेलुया. एक दिवशी शमशोनाला पलिश्त्यांची चीड आली. ॲक्च्युली त्याचा जन्मच त्याच्यासाठी झाला होता, पलिश्त्यांचा मोड करण्यासाठी. आणि त्याला इतकी चीड आली त्या पलिश्त्यांची की शास्त्रे 15वा अध्याय 4 आणि 5 वचनात त्याने काय केलं पहा. शास्त्रे 15, 4 आणि 5. मग शमशोनाने 300 कोल्हे पकडले. किती? वाव. मशाली मिळवल्या व कोल्ह्यांच्या शेपटाला शेपूट बांधून 2-2 शेपटांमध्ये एक मशाल बांधली. मग त्याने त्या मशाली पेटवून पलिश्त्यांच्या उभ्या पिकात त्या कोल्ह्यांना सोडले. तेव्हा धान्याच्या सुड्या, उभे पीक, द्राक्ष मळे व जैतुनांचे मळे जळून गेले. आमेन. शमशोनाला जर वैऱ्यांचे मळे पेटवायचे होते आणि तो एकटा एक मशाल घेऊन गेला असता, इकडं पेटवलं, परत चालत चालत तिकडं जा, तिथं पेटवा, इथं पेटवा, इकडं पेटवा, त्याला सगळे जाळण्यासाठी कितीतरी वेळ लागला असता. त्यांनी व्हॉलेंटियर्स निवडले. हालेलुया. कोण मला मदत करेल? आता इस्रायलच्या लोकांमध्ये एवढी हिंमत नव्हती शमशोना बरोबर साथ द्यायला. परत पलिश्ती उठले तर आम्हाला मारतील. शमशोनाने कोल्हे पकडले, 300 कोल्हे पकडले आणि त्यांच्या शेपटा बांधल्या. आता त्यांना सुरुवातीला कळेच ना का आमच्या दोघांची शेपूट बांधली कशासाठी.
आणि जशा त्यांच्या शेपटा बांधल्या त्यांच्यामध्ये लावून दिली एक मशाल. आता कोल्हा म्हणतो माझ्या मागे काहीतरी जळतंय, पलीकडचा पण म्हणतो माझ्या मागे पण काहीतरी जळतंय. तर एक कोल्हा म्हणतोय मला सोलापूरला जायचंय, दुसरा म्हणतो नको आपण पुण्याला जाऊ. आणि जे त्यांची ओढाताण चालू झाली, एक इकडं पळतोय, दुसरा त्याला फरफटत तिकडं घेऊन जातोय. इकडून तिकडं तिकडून तिकडं असं करता 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 त्या मशाली आणि ती आग अशी पसरली प्रियांनो, वैऱ्यांचं सगळं उत्पन्न राख झालं प्रियांनो. हालेलुया, बोलो यीशु मसीह की. आग कोणी पेटवली होती? शमशोनाने. जर शमशोनाची आग असं काम करते तर देवाच्या आत्म्याची आग कसं काम करेल प्रियांनो. हालेलुया, देवाच्या आत्म्याची आग कसं काम करेल. थोड्या वेळानंतर मशाली विझल्या असतील, मला नाही वाटत अजून पेटलेले आहेत. पुढचं काम थांबलं असेल, मशाली विझल्या असतील, जेवढं त्याचं टार्गेट होतं संपलं असेल. पण आता जी आग तुम्हाला आणि मला मिळालेली आहे पवित्र आत्म्याची, ती कधीच विझणार नाही प्रियांनो. हालेलुया, ती आग आमच्यात पेटत आणि पेटतच राहणार आहे. हालेलुया, ती नाश करणारी आग होती, ती मारणारी आग होती, ही तारणारी आग आहे, ही उद्धाराचा रस्ता देणारी आग आहे, ही पवित्र आत्म्याची आग आहे, ही देवाच्या सामर्थ्याची आग आहे प्रियांनो. ही आग कोणी थांबवू शकत नाही, ही आग कोणी थांबवू शकत नाही. जसे ते दोन कोल्हे एकत्र होते आणि त्यांच्यामध्ये आग होती, जेव्हा दोघे किंवा तिघे प्रभूच्या नावाने एकत्र येतात तेव्हा तो उपस्थित होतो. येशू वेगळा आहे. सगळे म्हणा येशू वेगळा आहे. असं म्हणा, माझा येशू वेगळा आहे. मिसरचे लोक होते ना, मिसरी लोक, ती मिसरी नाही, वेगळे, मिसर देश. ते मिसरचे लोक होते ना, मिसरी लोक, जिथं त्यांचा देव होता मिसरी लोकांचा, तिथं लोक गर्दी करायचे. इथं देव आहे, सगळे तिथं गर्दी करायचे. आपल्या देवाचं वेगळं आहे, जिथं गर्दी होते तिथं तो येतो. हालेलुया, जिथं त्याच्या नावाने लोक एकत्र जमलेत तिथं तो स्वतः उपस्थित होतो. आमेन, हालेलुया. त्याची आग त्याने आमच्यात दिलेली आहे. जसं ते जोडी जोडीने काम करणारे होते कोल्हे, आज पती पत्नी, भाऊ भाऊ, बहिणी बहिणी एकत्र येऊन देवाची सेवा केली पाहिजे, फेलोशिप असली पाहिजे. एकटेच काम करू नका. हालेलुया, प्रेज लॉर्ड. मी एकटाच सगळं करील, होणार नाही. आपल्याला एकत्र काम करायचं. देवाच्या राज्यामध्ये एकत्र होऊन काम करायचंय. एकटा कोणतंही काम करू शकत नाही, एकत्र येऊन काम करायची आपली तयारी पाहिजे. आणि आपल्या बरोबर बहिणींनी आपल्या बरोबर बहिणींना ठेवलं पाहिजे. ज्या वेळेस एखादी बहीण निराश होते, घरचं टेन्शन, कोणी काय बोललं काय, रडत नाही बसायचं. जी बहीण प्रार्थना योद्धा आहे आपल्या बरोबर, तिला सांगायचं, ती बहीण प्रार्थना करेल, ती तुम्हाला बळ देईल. हालेलुया, तिच्या संकटात तुमच्या प्रार्थना तिला बॅकिंग करतील. आपल्या जीवनात असे भाऊ आणि बहीण असलेच पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. वैऱ्याचे, जैतुनाचे मळे, द्राक्षमळे सगळे नष्ट झाले. आज देवाच्या प्रिय लोकांनो, वैऱ्याची कामं नष्ट करण्यासाठी देवाने तुम्हाला आत्मा दिलाय. देवाचा आत्मा तुम्हाला असा दिलेला आहे की तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे दुष्ट शक्ती सगळ्या संपुष्टात येतील. कुणाला भूत लागलं असलं तर ते काढण्यासाठी ते भूत ओरडतो, तुम्ही डबल ओरडता, असं करू नये. मी नाही जाणार, तुमचा डबल आवाज, तुला जावंच लागेल.
एखादा पेशंट असेल सायकोलॉजिकल काही, त्याला जर शॉक द्यायचा असलं, त्या शॉकला ओरडावं लागत नाही, मी इलेक्ट्रिक शॉक आहे, आता मी तुला काहीतरी करतो, आता असं फक्त तातही ततही सगळं एका झटक्यात सगळं फिनिश. तुमची एनर्जी तुम्हाला घालवायची गरज नाही. आत्मा सांगत असेल, तुमच्या आतून येतोय आवाज, तुम्ही नक्की ओरडा. पण काही लोकांना असं फिक्स बसलंय, मी ओरडलो तरच दुष्ट आत्मे निघतील. पटतंय? नसल पटत तरी घ्या, हे सत्य आहे. अभिषिक्त लोकांना खूप काही करायची गरज पडत नाही. लाजराच्या कबरेच्या बाहेर येशू ख्रिस्ताला खूप असा उपद्व्याप नाही करावा लागला. मुर्दा उठवायचा आहे, 4 दिवस झाले मेलेला आहे, खूप मोठं काम आहे. पेत्रा जरा काळी 2 पकड, जरा पेटी घे, जरा तू तबला घे, जरा वाजव, जरा 2-4 आराधनेचे गाणे येऊ दे देवाची उपस्थिती. मग बघतो त्या लाजराकडं. ते पॅटर्न तोडून टाका. आता तुम्ही चालता तर देवाची उपस्थिती घेऊन चालता. हालेलुया. ते जुन्या करारातले याजक लोक होते ना, खांद्यावर कोश वाहणारे, त्यांच्यापेक्षा तुम्ही जास्त आशीर्वादित आहेत. गंमत करून बोलत नाही, तुम्हाला फॅक्ट सांगतोय. ते काय कोश घेऊन जायचे, कोशावर देवाची उपस्थिती होती. आता देव जो आत्मा तुमच्या आत वस्ती करतोय, तुम्ही जास्त पॉवरफुल आहेत, सामर्थ्यवान आहेत. तुम्ही देवाला तुमच्या आत वागवताय. परमेश्वराने तुमच्यामध्ये वस्ती केलेली आहे, आत तुमच्या पवित्र आत्मा राहतोय. जर यार्देन त्यांच्या पावलाच्या स्पर्शाने दुभागली जाते, तुमची पण पावलं जिथं पडतील तिथं मार्ग तयार झालेच पाहिजेत. कारण तुम्ही देवाची उपस्थिती घेऊन चालताय, देवाची अग्नी घेऊन चाललेले आहात, देवाचं सामर्थ्य घेऊन चाललेलं आहात. आणि ही अग्नी माणसाने नाही पेटवली आहे, जी आग येशूने पेटवली आहे, ती विझवण्याचं सामर्थ्य या जगामध्ये नाही. प्रियांनो, सुवार्तेला कधीही अटकाव होणार नाही. संत पाऊलाच्या सेवेमध्ये 2 वेळा अग्निविषयीच्या घटना घडलेल्या आहेत. एकदा मिलिता, माल्टा ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण, त्या बेटावरती संत पाऊल पोहोचलेला आहे. आणि अशी परिस्थिती आहे की जहाज बुडणार आहे. कितीतरी दिवस पाण्यावरती ते जहाज भरकटलेल्या स्थितीमध्ये. संत पाऊलाने प्रॉफेसी केली होती की एकाही व्यक्तीचा नाश होणार नाही. समुद्रापासून अगदी किनाऱ्यापासून काही अंतरावरती जहाज फुटलं, सगळे पोहून किनाऱ्यावरती आले, सगळे वाचले. -डिग्रीमध्ये तिथं बर्फाचं पाणी असायचं. आणि त्या पाण्यामधून ज्यावेळेस ते मिलिता नावाच्या बेटावरती आले, प्रेषित 28वा अध्याय 1-6 वचनात ती घटना दिलेली आहे. प्रेषित 28:1-6. असे आम्ही निभावल्यावर, म्हणजे पाण्यातून निभावल्यावर, त्या बेटाचे नाव मिलिता आहे असे आम्हाला समजले. तेथील बर्बर लोकांनी आमच्यावर विशेष उपकार केले. काय उपकार केले ऐका. म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवून आम्हा सर्वांचा पाहुणचार केला. शेकोटी पेटवली त्या मिलिता नावाच्या बेटावरच्या लोकांनी. शेकोटी, हे सगळे पाण्यातून आलेले लोक आहेत ना, गारठून मरतील, ते काहीतरी होईल, तिकडच्या लोकांना दया आली, चला शेकोटी पेटवा यांच्यासाठी. त्यांनी पाहुणचार केला, ही शेकोटी तुमच्यासाठी, या सगळे इथं उभे जवळ बसा, अग्नी तुम्हाला ऊब देईल. वा वा, पाहुणचार. तेव्हा पौलाने काटक्यांची मोळी आणून शेकोटीवर घातली. इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातात झोमून राहिला. ते जीवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बर्बर लोक एकमेकांना म्हणू लागले, खरेच हा माणूस घातकी आहे. हा समुद्रातून वाचला तरी न्याय देवता ह्याला जगू देत नाही. त्याने तर ते जीवाणू विस्तवात झटकून टाकले आणि त्याला काही इजा झाली नाही. तो सुजेल किंवा एकाएकी मरून पडेल ह्याची ते वाट पाहत होते. पण बराच वेळ वाट पाहिल्यावर त्याला काही विकार झाला नाही. असे पाहून ते आपले मत बदलून म्हणाले, हा कोणी देव आहे. आमेन.
शेकोटी चाललेली आहे. आता शेकोटी एवढी मोठी आहे, एवढ्या लोकांसाठी ऊब पाहिजे. मग संत पौल गेला आणि त्याने काही काटक्या उचलल्या, आणि त्या उचलल्याच्या नंतर त्याला बाहेरून दिसताना सगळ्या ते सरपणच दिसतंय सगळं, पण आत एक साप लपून बसला होता. जसा 12 शिष्यांमध्ये एक साप होता. माहित नाही, सगळे एकत्र त्याने घेतले आणि ते घेऊन ज्या वेळेस त्याने त्या शेकोटीमध्ये टाकलं. आता तिथे एवढे लोक बसलेले आहेत, परंतु त्या काटक्या जळायला लागल्या, ऊब त्याच्यात उष्णता निर्माण झाली, त्याच्यातून साप जसा बाहेर पडला, डायरेक्ट संत पावलाच्या हाताला त्याने पकडलं. आता जसा त्याला साप चावला, त्या गावचे लोक होते, बघा न्यायदेवताने याला बरोबर फटका दिलेला आहे. संत पावलाच्या हाताला ते साप तसाच आहे. त्या गावकऱ्यांनी त्या सापांना ह्या आधी पण पाहिलं होतं, आणि तो एक विषारी साप होता. आणि त्यांना माहित आहे की आजपर्यंत आम्ही बघितलंय आमच्या डोळ्यांनी, ज्याला हा साप चावतो ते लोक तडफडून मारतात, आता हा मरणार, सुजणार. सगळे त्याच्याकडे बघत बसले. त्यांनी तो साप घेतला आणि एक झटका दिला असा, आणि साप डायरेक्ट त्या आगीत पडला, साप जळून गेला. लोक बघतात त्याच्याकडं. थोडं सुजल्यासारखं वाटतो चेहरा. आता फेस येईल तोंडाला. आलाय का रे फेस? सगळे बघतात, पूर्ण गावकरी. मरल आता थोड्या वेळ. खूप वेळ झाला रे, मरत का नाही हा? त्याच्यासाठी ख्रिस्त क्रूसावरती मेलाय, त्याला मरण येणार नाही. प्रभूच्या आत्म्याने भरलेला व्यक्ती आहे तो, आणि त्याचा सांभाळ करता त्याचा देव आहे. त्यांचं मन बदललं. लोकांचं मत लय पटकन बदलतं, असं इकडून इकडं, इकडून इकडं. हा मरणार आहे, पुढं डायरेक्ट म्हणा हा देव आहे, हा माणूस नाही, देव आहे. कारण माणसाला साप चावल्यावर मरतात, देव नाही मरत, हा देव आहे. त्यांच्यातला ख्रिस्ताची झलक त्यांना मिळाली. जे सेवा करणारे लोक आहेत ना, त्यांच्याबद्दल असंच घडतं. ज्या वेळेस तुम्ही देवाच्या राज्यात आत्मे एकत्र करता, आणि ज्या वेळेस त्यांना प्रभूच्या पवित्र आत्म्याच्या अग्नीमध्ये त्यांना सुपूर्त करता, बरोबर दुष्टात्मा लागलेले सेपरेट होतात. हालेलुया. ज्याला दुष्टात्मा लागलाय तो बरोबर सेपरेट होतो, आणि असे लोक मॅक्झिमम वेळा पाळकावरच हल्ला करतात. ऐकताय तुम्ही? काही लोकांना इतकी काळजी असते मंडळीची, ते येऊदैस करूसाठी. एवढ्या तेलाची नासाडी कशासाठी? हे गोरगरिबांना दिलं असतं तर 300 रुपये भेटले असते याचे तेलाचे. काही लोकांचे हिशोब एवढे पक्के असतात ना. आता यहुदाची काय इच्छा होती की हे विकावं, डबीत 300 रुपये यावेत, मग चोरायला मी मोकळा. त्याचं स्वतःचं इंटेन्शन त्याच्यात आहे. या ठिकाणी तो बाहेर पडलेला साप, असे काही लोक आहेत प्रियांनो, की जे हल्ला करणारे असतात. लबाड लांडग्यांसारखे लोक देवाच्या राज्यात काही ठिकाणी तुम्हाला फिरताना दिसतील. सतत निंदा, सतत काहीतरी देवाच्या आत्म्याच्या विरोधातल्या गोष्टी, परंतु ते वेगळे बरोबर पडले जातात. देवाच्या आत्म्याच्या अग्नीत ते थांबू शकत नाहीत, आणि त्यांचा शेवट पण देवाच्या प्रिय लोकांनो, ती दुष्टता देवाचं सामर्थ्यच दूर करू शकते. हालेलुया. त्या गोष्टींचा नाश, सैतानी प्रवृत्तीचा नाश देवाच्या आत्म्याचा अग्नीच करू शकतो. ही पहिली घटना आहे. एक घटना अशी की संत पाऊलाच्या जीवनात आपण पाहू शकतो की कसा त्या अग्नीमध्ये परमेश्वराने एक मोठा चमत्कार केलाय. असाच एकदा संत पौल हिफिसमध्ये गेला होता.
आणि इफिसमध्ये त्याने सुवार्ता सांगितली, देवाच्या राज्याची घोषणा केली, प्रभूचं नाव त्याने उंच केलं. आणि तिथं अद्भुत गोष्ट घडली. 2च वचनं वाचूया, प्रेषित 19:18 आणि 19. विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्ये उदारपणे पदरात घेतली. जादूटोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकली आणि त्यांच्या किमतीची बेरीज केली, तेव्हा ती 50,000 रुपये झाली. आमेन. जादूटोणा करणारे जेवढे लोक होते त्यांनी जादूटोणाच्या विद्येचे सगळे पुस्तकं जाळून टाकले. आमेन. हे एक संत पौलाच्या सेवेमधलं एक फार मोठं काम परमेश्वराने केलेलं आहे. अद्भुत सामर्थ्यवान काम परमेश्वराने केलेलं आहे. एक तर ती मिलितामधली घटना अग्नीबद्दल, आणि ही एक घटना इफिसमधली की जिथं लोकांनी आगीमध्ये त्या सगळ्या त्यांच्या घाणेरड्या विद्या जाळून टाकल्या. देवाच्या प्रिय लोकांनो, तंत्रमंत्र आणि सगळ्या सैतानी सत्ता येशूच्या सामर्थ्यापुढं फेल आहेत. कधीच कुठल्या जादूटोण्याचा कधीच गौरव करू नका. भूताच्या शक्तीचा किंवा कुठल्याही तंत्रमंत्राच्या गोष्टीचा कधीच विश्वास करू नका, किंवा त्या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन त्याचं कौतुक करू नका. सांगताना पण असं एवढं घाबरवून सांगू नका, खूपच डेंजर दुष्टात्मा लागलाय तिला. तिला लागलाय का तुला लागलाय? काही लोकांना कशाचं कौतुक करावं कळत नाही. सैतान हारलेला आहे. चुकूनही कधी कुठं प्रार्थनेला गेलात ना असं म्हणायचं नाही, आज मी इथं सैतानाला हरवण्यासाठी आलेलो आहे. येडायस तू. तुम्हाला सैतानाला हरवण्यासाठी स्पेशल टाइम काढायची गरज नाहीये. बायबलचं वचन काय सांगतं? तू साप व विंचू यांच्यावर पाय देत चालशील, तरुण सिंह व अजगर यांना तुडवत चालशील. याचा अर्थ काय? मला सेवेसाठी तिथं जायचंय, मी फक्त चालत राहील आणि ते पायाखाली तुडवले जातील. दॅट्स ऑल. मला स्पेशली सांगायची गरज नाही, तुला तुडवण्यासाठी आलोय. मी तुला तुडवण्यासाठी नाही, माझ्या येशूचं नाव उंच करण्यासाठी आलोय. हालेलुया. गौरव पूर्ण फक्त प्रभूला गेलं पाहिजे. आमच्या सेवेमध्ये फक्त त्या प्रभूचं गौरव झालं पाहिजे, त्याचं नाव उंच झालं पाहिजे. मी काय बोलतोय, जरा आत्मिक क्षेत्रात काही गोष्टी मी असं डायरेक्ट धाड 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 बोलू नाही शकत, पण स्पिरिटमध्ये कॅच करा मला काय म्हणायचंय. देवाचा आत्मा आला की अशी खोटी पुस्तकं रद्द होतात, दुष्टता संपते आणि त्या दुष्टतेत चालणाऱ्या लोकांना ऍक्सेप्ट करावं लागतं. येशू हाच जिवंत देव आहे. देवाला धन्यवाद द्या. देवाला एकच पुत्र आहे आणि त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. तोच एक स्वर्गाची वाट आहे, त्याच्याद्वारेच तारण आहे, त्याच्याद्वारे चिन्ह चमत्कार आहेत, त्याच्याद्वारेच अद्भुत गोष्टी आहेत. जुन्या कराराला नवीन कराराच्या अँगलने बघा. येशू मिळालाय, आता त्याच्याकडे बघा. दावीद म्हणतो, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. जुना करार आहे. नवीन करार तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा पाहिजे? मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो अरिष्टाला मी भिणार आहे. अरिष्ट माझ्या प्रभूला घाबरते, मरण माझ्या प्रभूला घाबरते, हे आजार माझ्या प्रभूला, आणि मी त्यांना घाबरू. हा नवा करार आहे. बोलो येशू मसीह की. तुम्ही नव्या करारातले लोक आहात. देवाला धन्यवाद द्या.
अरिष्टांना घाबरण्यासाठी प्रभूने आम्हाला निवडलेलं नाहीये. देवाची आग, त्या पवित्र आत्म्याची आग आपल्यामध्ये भरली गेली पाहिजे. आणि एकदा ती आग असली तुमच्यात, बस तुम्ही प्रकाशमान आहात. थंड वातावरण तुम्ही देवाच्या अग्नीने भरून टाकाल प्रियांनो. हालेलुया. बोलो यीशु मसीह की.